आपल्या विशेष समाजसेवेसाठी व विविध नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी जगभरात नावलौकिक मिळवलेल्या रोटरी क्लबच्या MIDC शाखेतील 2024-25 सालाकरता नूतन पदाधिकाऱ्यांचा पदभार स्वीकार कार्यक्रम MIDC औद्योगिक वसाहतीतील यंत्रमाग भवनात थाटात पार पडला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिव्य मराठी दैनिकचे निवासी संपादक श्री नितीन फलटणकर, सन्माननीय श्री सुहास लाहोटी सर होते। कार्यक्रमाची सुरुवात तुळशी पूजनाने झाली। अध्यक्षांच्या हस्ते तुळशी मातेला पाणी वाहून पूजा संपन्न करण्यात आली। सन 2024-25 सालाकरता अध्यक्ष श्री अंबादास गड्डम, उपाध्यक्ष श्री रमेश कमटम, सेक्रेटरी श्री नरसिंह कनकी, खजिनदार श्री नरहरी कुकुंटला यांनी पदभार स्वीकारला। रोटरी क्लब ऑफ MIDC शाखेतर्फे आयोजित गणेशोत्सव काळातील बौद्धिक व्याख्यानमालेचं अध्यक्षपद श्री कालिदास मानेकर यांनी स्वीकारलं। अध्यक्ष भाषणात दिव्य मराठीचे संपादक 1930 साली रोटरी क्लबची स्थापना महाराष्ट्रात झाली असं नमूद केलं व सोलापूरचे विशेष गौरव केला। आज तागायत रोटरी क्लबतर्फे राबवण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमांचं कौतुक केलं। नवीन पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्यात। यावेळी नवीन रोटरीयनचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। प्रमुख पाहुण्यांच्या भाषणानं कार्यक्रमाची सांगता झाली। नवीन अध्यक्ष अंबादास गड्डम व सेक्रेटरी नरसिंह कनकी यांनी सर्वांचं मनपूर्वक आभार मानले। आजच्या पदग्रहण सोहळ्याचे प्रमुख अतिथी आदरणीय नितीन फलटणकर सरांचा अल्पसा परिचय देताना मला अत्यंत आनंद होतो आहे। मित्रांनो, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स आणि वेब मीडिया या तिन्ही क्षेत्रामध्ये जवळपास 19 वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव असणारे नितीन फलटणकर सर म्हणजे एक संपन्न आणि सदाबहार असं व्यक्तिमत्व। वरील तिन्ही मीडिया क्षेत्रामध्ये सखोल ज्ञान प्राप्त केलेले। उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी त्यांनी व्हिडिओ फिल्म निर्मिती आणि DVS कॅमेरा हाताळण्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे। त्यामुळेच त्यांना आपल्या कारकिर्दीच्या प्रारंभीच्या काळामध्ये झी न्यूजसाठी असिस्टंट करस्पॉन्डंट, लातूर दर्शन या स्थानिक न्यूज चॅनलचे अँकर तसेच नाशिक येथे पार पडलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे उत्कृष्ट वार्तांकन करण्याची त्यांना संधी मिळाली। इंग्रजांच्या अधिपत्याखाली असताना 3 दिवस आपण इंग्रजांना पिटाळून लावलं। त्या 4 हुतात्म्यांचा इतिहास अजूनही ते साक्षी देतोय आपल्याला। आणि सोलापूरच्या मातीमधलं हेच वैभव आहे की जे दरवर्षी नवीन रोटरी, नवीन तुमचे गव्हर्नर, नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव झाल्यानंतरही तितक्याच जिद्दीनं हे जे काही काम आहे ते अविरतपणे सुरू आहे। आता जेव्हा आपण स्लाइड्स बघत होतो, मला नाही वाटत असं एखादंही क्षेत्र आपण मागच्या वर्षी सरांनी सोडलेलं की जिथे आपण काही सेवा दिलेली नाही किंवा सेवेचं काम नाही केलं। प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे। लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, खरं तुम्ही बघा, एक फार खूप छान वाक्य आहे जे मला नेहमी आवडतं की आपण एखाद्याला मदत केली किंवा भलेपण जर दिलं ना तर माणसाला मनुष्यत्व प्राप्त होतं आणि जर सेवा केली तर माणसाला देवत्व प्राप्त होतं। तर जे रोटरीयन आहेत, जे तुम्ही सगळे आहात, तर हे देवत्व प्राप्त केलेली लोक आहात। असतो आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये अंश आहे। म्हणून तर स्वामी समर्थांना सोलापूर जवळ या वाटलं, सोलापूरमध्ये या वाटलं, पांडुरंगाला इथंच या वाटलं। कर्नाटकातून तो प्रवास सुरू केला, मग इथे येऊन पांडुरंग आपला थांबला पंढरपूर। ही या मातीतली, सोलापूरच्या मातीतली ताकद आहे। आणि तुमच्या प्रत्येकामध्ये मी जसं म्हणालो की देवत्व आहे, ही त्याची प्रचिती आहे। काही ना काहीतरी अविरत कार्य सुरू आहे। जेव्हा आपण समाजामध्ये पाहतो प्रचंड नकारात्मकता वाढलेली आहे, मतभेद वाढलेले आहेत, अशा वेळेस सकारात्मकतेचं काम करायला कोणी पुढे सहसा होत नाही। आणि केलं तरी मग त्याच्यामध्ये बघितलं जातं की हा कुठल्या धर्माचा आहे, हा कुठल्या जातीचा आहे, हा कुठल्या पंथाचा आहे, किंवा अजून यादी वाढत जाते। पण आज जेव्हा आपण रोटरीची यादी पाहतो किंवा कामाची पद्धत पाहतो किंवा ज्या पद्धतीने मागच्या वर्षभरामध्ये रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांनी किंवा रोटरींनी काम केलेलं आहे, तर हे पाहिलं तर सर्व समाजातल्या, सर्व जाती धर्माच्या आणि गरीब तळागाळाच्या मुलांपासून ते अगदी सायकल वाटप करून त्या सायकलची पुढे चैन चालवण्यापर्यंतचं हे जे काम आहे हे खूप मोठं काम आहे। आणि